सुप्रीम कोर्टामधून शिवसेनेची सूत्र फिरली आणि मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची, आमदारांची यादीच अखेर समोर आली. शिंदेंकडे धनुष्यबाण राहत नाही, शिवसेना देखील राहत नाही. हे ऐकल्याच्या नंतर, बघितल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हादरवणारा सगळ्यात मोठा भूकंप सुरू झाला आहे आणि तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मित्रांनो येतोय. यामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची, आमदारांची नेमकी नावं कोणती आहेत, ज्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधलाय? उद्धव साहेब, आम्हाला तुमच्या शिवसेनेमध्ये यायचंय. मित्रांनो, शिंदेंच्या जवळच्या काही नेत्यांची भली मोठी यादी आता आली आहे समोर आणि या यादीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे नेते नेमके कोण आहेत, आपण एक एक त्या नेत्यांची नावांची यादी जाणून घेऊया. सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे इनकमिंग सुरू केली आहे आणि ठाकरेंनी कमबॅक सुरू केलं आहे, हे कमबॅक शिंदे सेनेसाठी अतिशय आगामी काळासाठी प्रचंड संतापजनक असल्याचं दिसतंय. मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी तब्बल 4.5 वर्षानंतर आपली शिवसेना जागेवरती आहे तशी मिळवत शिंदेंना हा पहिला धक्का दिलाय. बातमी नेमकी काय आहे, ती बातमी आपण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सूत्र कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या हातामध्ये आहेत. ही सूत्र हातामध्ये असताना महाराष्ट्रामध्ये निकाल नेमका कसा लागणार, कोण शिवसेना जिंकणार, शिवसेनेच्या बाजूने कोण असणार आणि ठाकरे हे जिंकणार की हरणार, या बातम्या सध्या सुरू होत्या. मात्र उद्धव ठाकरे हरणार असे सर्वांना वाटत होते. कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद दिला, तो युक्तिवाद आता संपला असून या युक्तिवादावरूनच उद्धव ठाकरेंच्या विजयावरती शिक्कामोर्तब झालंय. मित्रांनो, हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा होता. शिवसेना पुन्हा जिवंत करण्यासाठी, शिवसेना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वावरण्यासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी हा विजय महत्त्वाचा होता. आणि लवकरच हा निकाल लागून शिवसेना ठाकरेंच्या ताब्यात येणार हे आता सगळेच राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पंडित म्हणू लागलेत. तत्पूर्वी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राजकीय मोठा भूकंप होण्यास सुरुवात झाली आहे आणि भले मोठे नेते एकनाथ शिंदेंची साथ सोडून जाणार आहेत. हे कधी ना कधी होणारच होतं. सत्ता गेल्याच्या नंतर, पॉवर गेल्याच्या नंतर आपण ज्या नेत्यांना भीती दाखवत, ज्या नेत्यांना पोलिसांची भीती दाखवत आपल्याकडे प्रवेश करून घेतला आहे, ते नेते कधी ना कधी तुमच्याकडून दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडे जाणार होते, असं संजय राऊत गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणत होते. की जरी आता हे नेते तुमच्याकडे येत असले, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे पैसा आहे आणि हे नेते घाबरून जरी तुम्ही त्यांना घेत असाल, तरी आगामी काळामध्ये या नेत्यांना पुन्हा मातोश्रीकडेच यावं लागेल, असं संजय राऊत यांनी त्यावेळेस म्हटलं होतं. आणि अखेर ती म्हण मित्रांनो खरी होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं ग्रहण आता सुरू झालं आहे आणि या ग्रहणामध्ये आता या बड्या नेत्यांना उद्धव ठाकरेंची आस लागलेली आहे. पाखरांनो परत या, असं उद्धव ठाकरेंनी त्याच वेळी म्हटलं होतं ज्यावेळी शिवसेनेमध्ये बंड झालं होतं. परंतु आता मात्र ती वेळ आलेली आहे. एकनाथ शिंदेंना सोडून काही नेते, जवळचे महत्त्वाचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, शिंदेंच्या जवळ असणाऱ्या भल्या मोठ्या नेत्यांना उद्धव ठाकरेंची आता आस लागली असून उद्धव ठाकरेंसोबतच काम करण्याची इच्छा बऱ्याच नेत्यांनी आता लावून धरलेली आहे. परंतु आता ज्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, बंडखोरी केली, त्यातल्या एकाही खासदाराला उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत ग्रीन सिग्नल दिलेला नाही. या एकाही खासदाराला पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यांची अपात्रता सिद्ध होईल आणि त्यांच्या जागेवरती पुन्हा सामान्य शिवसैनिक निवडून येईल असं उद्धव ठाकरेंना वाटतंय. त्यामुळे या एकाही खासदाराला पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही. कारण की मशाल चिन्हावरती निवडून आले असताना, जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलं असताना, यांनी मात्र आता गद्दारी केली आणि उद्धव ठाकरेंना दुखावण्याचा प्रयत्न केला, सामान्य शिवसैनिकांना दुखावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांच्यासह बऱ्याच नेत्यांना असं वाटतंय की उद्धव ठाकरेंकडे जावं. मात्र ठाकरेंनी मात्र आपल्या पक्षाचे दरवाजे
यांच्यासाठी कायमचे बंद केलेत, ही मात्र मोठी बातमी आहे. मित्रांनो, भले मोठे नेते असले तरी त्यांना उद्धव ठाकरेंची पॉवर माहीत आहे. एकनाथ शिंदेंची पॉवर कुठे, ठाकरेंची पॉवर कुठे त्यांना बरोबर माहीत आहे. मात्र शिंदेंकडे सत्ता असल्याकारणे हे नेते तिकडे गेले, पैशांचं अमीच दाखवलं गेलं, त्यांना कामं देतो असं बोललं गेलं. परंतु गेल्यानंतर मात्र चित्र वेगळं होतं आणि आता मात्र चित्र वेगळं आहे. या सगळ्या भानगडीतून मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपल्या पक्षाला सुप्रीम कोर्टामध्ये विजयाच्या समीप नेऊन ठेवलं आहे, त्याच पक्षाने आता मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जवळजवळ 28 बडे नेते, आमदार, मंत्री आणि खासदार हे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची नावं देखील लवकरच समोर येतील, पण ही नावं प्रवेश झाल्यानंतरच नावं घोषित केली जातील असं म्हटलं जात आहे. परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरेंची हवा महाराष्ट्रात सुरू झाली, हे मात्र कोणी नाकारू शकत नाही. आपण देखील नाकारू शकत नाही. आपल्याला काय वाटतंय, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.